की एक तर ती माझी पण सवय आहे, जरा वेळ मिळाला की कोणाला तरी फोन करून काय करतोय ये, मग ते हा खरंय खरंय ते बघितलं आम्ही. घरी पण इतकी माणसं, शूटिंगला गेले तरी तिकडे इतकी माणसं. पण मग तुम्ही म्हणला परदेशात जायचं तर 300-350 घेऊन जातात. बरोबर. खूप छान आमचे एक मित्र आहेत अमेरिकेतले, त्यांनी खूप इंटरेस्ट दाखवला. त्यांना मराठी सिनेमामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्यांनी ह्या पिक्चरला दे केम इन ॲज डिस्ट्रीब्युटर्स आणि प्रेझेंटर्स. अमोलक सिंग गाखल यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मेरा और मेरी फैमिली का ड्रीम है कि इंडिया की रीजनल लैंग्वेज को ऊपर लाएं. वाह वाह वाह. जैसे हमारे देश की बहुत सारी लैंग्वेज मर चुकी हैं, आपको तो पता है. तो मुझे बहुत अफसोस होता है कभी कभी, बड़े बड़े स्टार जिनकी हिंदी फिल्म होती है तो इंटरव्यू इंग्लिश में आ रही है, सारी जैसे गोरे देखते हैं उनकी फिल्में. सो आज मुझे बहुत खुशी हुई, यहाँ इंटरव्यू चल रही है तो पूरा मराठी में हर एक वर्ड मराठी में बोल रहे हैं. तो मैं प्रॉमिस करता हूँ मैं यहाँ महेश जी के साथ हमेशा काम करता रहूँगा. वाह वाह, क्या बात. या सिनेमाचे निर्मात्यांमध्ये बरीच मोठी मोठी नावं आहेत. स्मिता ठाकरेजी या सुद्धा इथे उपस्थित राहणार होत्या. ते आत्ता नसल्या तरी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि निर्माते राजेश बंगा यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर मंडळी, आम्ही सगळ्यांना खूप हसवतो असं सगळेच लोक म्हणत असतात आणि लोकांचं हेही म्हणणं असतं की तुम्ही आम्हाला हसवलंच पाहिजे, कारण तो आमचा अधिकृत हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. तसाच आपला आणखीन एक महत्त्वाचा हक्क आहे जो आपण बजावायलाच पाहिजे, तो म्हणजे मतदानाचा. कारण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे निवडणुकांचं वातावरण आहे आणि प्रत्येकानं घराच्या बाहेर पडून त्या दिवशी मतदान करायचं आहे, कारण ते आपलं कर्तव्य आहे. तेव्हा सगळ्यांना मी या मंचाच्या माध्यमातून आवाहन करेन की यंदाच्या निवडणुकीत नक्की मतदान करा. काही लोक आहेत प्रेक्षकांमध्ये, त्यांना काही प्रश्न असतील तर विचारावेत त्यांनी. नमस्कार. अश्विनी मॅडम, मला प्रश्न विचारायचा म्हटलं तुमचा आणि ते अशोक सर साहेबांचं झालं का म्हटलं भांडण, म्हटलं का मिटलं काय? तिथे लिंबू कलरची साडी घेऊन मिटलं ना. जबरदस्त भांडण दोघांमध्ये बाबा. पिक्चर मधलं? हा पिक्चर नाही, ऍक्च्युअल मध्ये. ऍक्च्युअल मध्ये कुठे भांडण? नाही ऍक्च्युअल मध्ये कुठे भांडण? मी बघितलं. मी नाही, 17 वेळा. काय 17 वेळा? कुठे भांडण होतं? अशोक सर प्रेमानं म्हणतात, गाणं म्हणता, अश्विनी ये ना, अश्विनी ये ना, ये ना. एकदाही म्हटलं बाई आल्या नाही, त्या दुसऱ्या बाईला केवाली ती आली. दुसऱ्या बाईला केवाली. तुम्ही म्हटलं मला या ठिकाणी द्या म्हटलं. आपलं म्हटलं काय तुम्हाला ते आपलं प्रॉमिस द्या. आता पहिले शब्द बोला, नंतर हावभाव वेगळं प्रॉमिस द्या. आता मला 3 दिवसानंतर मी गाणं पाहणार आहे, त्याच्यात तुम्ही म्हटलं आले पाहिजे. डन डन. हा कळलं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.